वसई विरारमधल्या धुवाधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। विरार पूर्वमध्ये भाताणे पूल पाण्याखाली गेल्यामुळे आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। मागील 24 तासात 115 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे। भाताणे, जांभूळपाडा, नवसई, तळ्याचा पाडा या सर्व गावात सतर्कतेचा इशारा दिला गेलाय। दरम्यान वसई मिठागरातली वस्ती पाण्याखाली गेलेली आहे, त्यामुळे तब्बल 400 जण इथे अडकून पडलेले आहेत आणि सध्या अग्निशमन दलाच्या मदतीने या सर्व जणांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। प्रभाकर कुडाळकर आपल्या सोबत आहेत। प्रभाकर, काय चित्र आहे, काय परिस्थिती आहे सध्या वसई विरार परिसरामध्ये? ज्यांदा वसई विरार परिसरामध्ये सध्या पाणी जे आहे अजून ओसरलं नाही। पाऊस थांबलेला आहे पूर्णपणे, पण जे पाणी जमा झालेलं आहे ते अजून ओसरण्याचं नाव घेत नाहीये। वसई मिठागर जे आहे या मिठागरच्या वस्तीमध्ये 125 जण घर आहेत। तिथे या संपूर्ण घरामध्ये पाणी साचलेलं आहे। इथे जवळपास 400 लोक ही राहत आहेत। वसई विरार अग्निशमन विभागानं तिथे एक बोट पाठवलेली आहे। त्या बोटीच्या साहाय्यानं ज्यांना कुठे हॉस्पिटलला जायचंय, कोणाला आजारी वगैरे आहे अशा जणांना रेस्क्यू करण्यात येत आहे। आतापर्यंत 25 जणांना जे आहे सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे। या संपूर्ण घटनेवर वसई विरार महानगरपालिकेची अग्निशमन यंत्रणा हे लक्ष ठेवून आहे। कोणतीही विस्थानी वगैरे अजून झाली नाही। प्रभाकर, धन्यवाद या माहितीबद्दल। आणि पावसाचा जोर तर आहेच, पाणी साचल्यामुळे कोंडी होते आहे।